जिल्हा कारागृहामध्ये गांजा, गुटखा आणि मद, बिडी, सिगारेट, विमल सर्व काही मिळतं, मग तलवार चाकू का मिळणार नाही असं होऊ शकत नाही। तसेच 8 दिवसांपूर्वी कारागृहातील बंद्यांसह त्यांची साहित्याची झडती घेण्यात आली होती असे संभाजीनगर येथील तुरुंग अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तसेच कारागृहातील 36 पदे रिक्त असल्याचंही बोललं जात आहे। याकडे का लक्ष देण्यात आलं नाही, या खुनाची चौकशीसाठी कारागृह अधीक्षक अनिल वाडेकर, कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी गजानन पाटील, भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली। तसेच मोहसिन असगर खान भाऊ अर्बन उर्फ गोलू असगर खान वय 26 वर्ष, शेखर हिलाल मोघे राहणार समर्थनगर, आकाश वासुदेव सोनवणे कवाडे नगर, मयूर रमेश सुरवाडे वय वर्ष 25 राहणार आंबेडकर नगर भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती। तेव्हापासून जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सेपरेट बेकरमध्ये या बंद ठेवण्यात आले होते। यामध्ये शेखर मोघे यांच्यावर आकाश सोनवणे, निलेश ठाकूर हे बंदी असून डायरेक्ट मध्ये मोहनसिंग खान व त्याचा भाऊ अरबाज खान, मयुरेश सुरवाडे हे तिघ बंदी होते। ही घटना जळगाव जिल्ह्यामध्ये घडल्यामुळे कारागृहावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। अजून तिथे मोठ्या प्रमाणात असे कैदी असून असा प्रकार पुढेही घडू नये याची दक्षता घ्यावी असे देखील बोलले जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.